नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्वेता सचिन साबे BYK महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन उपक्रमाअंतर्गत तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. HSC बोर्डाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने महाविद्यालयातर्फे तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात येत आहे. इयत्ता 12वी मराठी विषयाची लेखी उत्तरपत्रिका परिणामकारक आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणासाठी. विद्यार्थी मित्रांनो, काही महिन्यातच आपली बोर्डाची लेखी परीक्षा आहे. तुम्ही सर्व परीक्षेसाठी योग्यरित्या तयारी करत आहात. आपण आज मराठी विषयाच्या कृतीपत्रिकेबद्दल बोलणार आहोत. लेखी परीक्षेत विद्यार्थ्यांकडून कोणकोणत्या चुका होतात, त्यात विद्यार्थ्यांचे गुण कमी होतात, त्यासाठी आपण काही महत्त्वपूर्ण मुद्दे बघणार आहोत, ज्यामुळे आपली मराठी विषयाची लेखी उत्तरपत्रिका आपण आत्मविश्वासाने व परिणामकारकरित्या लिहू शकू. कधी तुमच्यासोबत असं झालं आहे का की तुमचा अभ्यास चांगला झाला आहे, तुम्ही चांगल्या उत्तमरित्या तयारीत आहात, पण तुमचा पेपर चांगला नाही गेला? तुम्ही तुमच्या विषयात तज्ज्ञ असणं आणि आपण लेखी परीक्षेत उत्तम मार्क मिळवणं यात अंतर आहे. याविषयीच आपण आज इथे बोलणार आहोत. आपल्याला आता कृतीपत्रिका लेखनाचे काही मुद्दे लक्षात घ्यायचे आहे. काय करावे आणि काय करू नये? तुमची लेखी उत्तरपत्रिका परिणामकारक कशी करता येईल? आत्मविश्वासपूर्वक सादरीकरणासाठी मुद्दे. कोणत्या मुद्द्यांकडे जास्त लक्ष केंद्रित कराल? परीक्षकाच्या दृष्टिकोनातून विशेष काळजी घेण्याचे काही मुद्दे. तक्ते, आकृतिबंध, आराखडा यांचा आवश्यकतेनुसार वापर. सादरीकरणाचे तंत्र. लेखी परीक्षेत विद्यार्थ्यांकडून नकळत होणाऱ्या सूक्ष्म चुका. लेखी परीक्षेच्या उत्तम सादरीकरणासाठी महत्त्वपूर्ण विशिष्ट मुद्दे. काय करावे? वेळेचे नियोजन करावे. जशी बोर्डाची कृतीपत्रिका आपल्याला मिळाली, त्याचबरोबर प्रत्येक कृतीला आपण नियोजन केलेल्या वेळेप्रमाणे वेळ देणे अपेक्षित व आवश्यकही आहे. तरच तुमची कृतीपत्रिका पूर्ण सोडवून होईल हे भान ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा आपण सरावासाठी नमुना कृतीपत्रिका सोडवत असतो, त्यावेळी 80% गुणांसाठी आपला लेखी पेपर आहे. 3 तास वेळ आहे. प्रत्येक कृतीला किती वेळ द्यायचा हे आखून घ्यायचे. हे यासाठी की आपण सुरुवातीची कृती बराच वेळ खर्च करून खूप सुंदर आणि चांगली लिहितो आणि शेवटची मोठी कृती, जास्त गुणांची कृती आपण घाईघाईत सोडवतो. त्याचा परिणाम आपले मिळणारे चांगले गुण कमी होतात. तर आपली वेळ बघा, प्रत्येक कृतीला ठराविक वेळ द्या आणि कृतीपत्रिका सोडवायला सुरुवात करा. कृतीपत्रिकेचे नेमकेपणाने वाचन करावे. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम प्रत्येक कृती 2दा वाचा. कारण आपण कृतीपत्रिका वाचत असताना घाईत अर्धवटच कृती वाचतो. आपल्याला वाटते आपल्याला ते समजले आणि घाईने उत्तर लिहिण्यास सुरुवात करतो. पूर्ण कृती न वाचता पुढे कृतीत काय सांगितले आहे हे आपल्याला समजतच नाही. त्याचा परिणाम योग्य उत्तर लिहिले जात नाही व गुण कमी मिळू शकतात. कोणती कृती करायची हे लक्षात घेऊन परिच्छेद वाचन करावे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मराठी विषयाच्या कृतीपत्रिकेमध्ये परिच्छेद दिलेला असतो. परिच्छेदाचे प्रथम वाचन करायच्या अगोदर त्यावर आधारित सोडवायला दिलेल्या कृती आधी वाचून घ्यायच्या. म्हणजे जेव्हा आपण परिच्छेद वाचतो त्यावेळी आपल्याला त्याचे उत्तर सापडतात व ते पुन्हा शोधावे लागत नाही. कृतीपत्रिका नीटनेटकी, सुस्पष्ट व आकर्षक असावी. विद्यार्थ्यांनो, कृतीपत्रिका सोडवताना शक्यतो क्रमानुसार कृती अ1 आपण सोडवली व कृती अ2 सोडवल्यानंतर त्यातील उपकृती नंतर सोडवायची असल्यास
ती नंतर पुढे कुठे सोडवू नये, तर आपण ज्या पानावर ती कृती सोडवत आहोत तेथेच जागा सोडावी व नंतर त्याचे उत्तर लिहावे व क्रमाने पुढचा प्रश्न सोडवा, जेणेकरून उत्तरपत्रिका तपासताना परीक्षकाला अडचण निर्माण होत नाही. शेवटच्या 15 मिनिटात कृतीपत्रिकेचे नीट अवलोकन करावे. शेवटच्या 15 मिनिटात पूर्ण उत्तरपत्रिका तपासायची, कारण काही वेळा आपण एखादी कृती लिहायची बाकी ठेवलेली असते. तुम्ही जेव्हा पुन्हा उत्तरपत्रिका बघतात, तपासतात, तेव्हा ते लक्षात येते व तुम्ही ती पूर्ण करू शकता. त्याचप्रमाणे एखाद्या कृतीचा क्रमांक लिहावयास राहिला असेल किंवा चुकून दुसरा क्रमांक लिहिला असेल, तर त्यातही फेरतपासणी करत असताना तुम्ही या दुरुस्त्या करू शकता. काय करू नये? ताणतणाव घेऊ नये. विद्यार्थ्यांनो, आपण अभ्यासातील सर्व उत्तरे, मुद्दे अभ्यासलेले असतात. ऐनवेळेस ते पुन्हा वाचायची मुळीच गरज नसते. त्यामुळे आपण खूप ताणतणाव निर्माण करून घेतो. त्याऐवजी आपण परीक्षा हॉलमध्ये जायच्या 15 मिनिट दीर्घ श्वसन करावे. त्याच्याने आपले मन एकाग्रचित्त होते. कृतीपत्रिका वाचताना घाई करू नये. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा कृतीपत्रिका आपल्या हातात येते तेव्हा सर्वच करतात अशी एक चूक आपण करतो आणि ती म्हणजे आपण कृतीपत्रिका योग्यरित्या वाचत नाही. तर प्रथम आपण आपली कृतीपत्रिका योग्यरित्या वाचली पाहिजे, जेणेकरून काही छोट्या चुकांमुळे आपले गुण कमी होणार नाही. उदाहरण, 3 कृतींपैकी 2 कृती लिहायच्या आहेत, पण आपण 3 कृती सोडवतो. त्यामुळे आपल्याला नियोजलेल्या वेळेच्या जास्त वेळ त्यात वाया जातो. या ठिकाणी काळजी घेतल्यास आपण कृतीपत्रिका सोडवताना वेळेचे योग्य नियोजन करू शकतो. एखादी कृती लिहिता येत नसेल तर विचलित होऊ नका. विद्यार्थी मित्रांनो, आपण कृतीपत्रिका सोडवताना 1-2 कृती नंतर करण्यासाठी बाजूला ठेवतो व पेपर संपल्यावर आपण त्या कृती करण्यास विसरतो. त्यासाठी आपल्या कृतीपत्रिकेवर पेन्सिलने त्याला गोल असे चिन्ह करून ठेवा, जेणेकरून तुम्ही पेपर संपल्यावर जेव्हा आपण कृतीपत्रिकेची फेरतपासणी करतो त्यावेळेस आपण ती कृती सोडायची विसरणार नाही. उत्तरे नीट आठवत नसतील तरीही धीर सोडू नये. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक गोष्ट कृतीपत्रिका सोडवताना करू नये म्हणजे आशा कधीच सोडायची नसते. कोणतीही कृती उत्तर न लिहिता ती कृती सोडायची नसते. उदाहरण, एखाद्या कृतीला 4 गुण आहेत आणि तुम्हाला त्या उत्तराचे 2च मुद्दे आठवत आहेत, तर आपल्याला गुण मिळणार नाही, म्हणून विद्यार्थी ती कृती सोडून देतात. तसे न करता तुम्हाला आठवतील तेवढे मुद्दे त्या कृतीत लिहायचे, जेणेकरून आपल्याला 4 पैकी 1.5 गुण तरी त्याचा मिळेल. सर्वच गुण धरले जात असतात, म्हणून कोणतीही कृती न लिहिता सोडायची नसते. वेळेच्या नियोजनाकडे दुर्लक्ष करू नये. विद्यार्थ्यांनो, एकाच कृतीला खूप वेळ द्यायचा नाही. त्यामुळे तुमचा इतर कृती करण्याचा वेळ तिथे खर्च होतो आणि आपली कृतीपत्रिका अपूर्ण सोडवून होऊ शकते. तर अशा वेळेस त्या कृतीसाठी आपण थांबून ती कृती नंतर सोडवणे. जी कृती आपल्याला प्रथम येते त्याला प्रथम प्राधान्य देणे. परीक्षा झालेल्या विषयाच्या संदर्भात कोणाशी मित्रांशी चर्चा करू नये. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पेपर झाल्यावर कोणाही बरोबर तुम्ही काय बरोबर काय चूक लिहिले याची चर्चा करायची नाही. कारण तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीने दुसरे उत्तर लिहिले असेल तर तुम्ही तणावात येतात. त्याचा परिणाम पुढच्या लेखी पेपरवर होतो. तुम्ही पुढचा पेपर सोडविताना जास्त तणावात येतात. तर तसे न करता पुढच्या पेपरच्या तयारीला लागले पाहिजे. पेपर सोडविताना कोणतीच अशी गोष्ट नाही आहे जी चमत्कार करेल. फक्त तुमचे कठीण परिश्रम आणि स्वतःवर विश्वासच तुम्हाला यश मिळवून
देऊ शकतो. तुमची लेखी उत्तरपत्रिका परिणामकारक कशी करता येईल? लेखन सुटसुटीत व उपकृती लक्षात येईल अशा पद्धतीने सोडविणे. उत्तरपत्रिकेत लेखन सुटसुटीत व उपकृती लक्षात येईल अशा पद्धतीने सोडवणे. तुम्हाला स्क्रीनवर एक उत्तरपत्रिका दिसत आहे. 2 उपकृतींमध्ये योग्य अंतर ठेवणे. 2 उपकृतींमध्ये योग्य अंतर ठेवणे जेणेकरून परीक्षकाला नेमकेपणाने गुण देता येतील. स्क्रीनवर उत्तरपत्रिकेत तुम्हाला 2 कृतींमध्ये योग्य अंतर ठेवलेले दिसत आहे. कृती लेखनात खाडाखोड करू नये. कृती लेखनात खाडाखोड करू नये. एखादा शब्द, एखादं वाक्य खोडायचे असल्यास फक्त आडवी रेष ओढावी. स्क्रीनवरील उत्तरात एक रेष ओढून वाक्य खोडले आहे त्याचप्रमाणे. योग्य उत्तराखाली अधोरेखित करावे जेणेकरून परीक्षकाला तुम्ही केलेली योग्य कृती तात्काळ लक्षात येईल. स्क्रीनवर उत्तरात तुम्हाला अधोरेखित केलेले वाक्य दिसत आहे त्याप्रमाणे. आवश्यक तेथे आकृत्या, योग्य आकृतिबंध अवश्य काढावे. हस्ताक्षर फार मोठे अथवा फार लहान न काढता मध्यम असावे. 2 शब्दात योग्य अंतर राखावे. 2 शब्दात योग्य अंतर नसेल तर तुम्ही केलेली योग्य कृती परीक्षकाच्या लक्षात येत नाही. आत्मविश्वासपूर्वक सादरीकरणासाठी मुद्दे. उत्तरपत्रिकेवर लिहावयाचा परीक्षा बैठक क्रमांक. उत्तरपत्रिकेवर हॉल तिकिटावरील तुमचा परीक्षा क्रमांक अंकात आणि अक्षरात बघून स्पष्ट व अचूक लिहावा. स्क्रीनवर तुम्हाला नमुना उत्तरपत्रिका दिसत आहे. त्यात बैठक क्रमांक कसा लिहिला आहे हे लक्षात घ्या. विद्यार्थ्याची स्वाक्षरी. विद्यार्थ्याने आपली स्वतःची स्वाक्षरी नेहमीप्रमाणेच उत्तरपत्रिकेवर दिलेल्या चौकटीत करावी. उत्तरपत्रिकेत आपल्याला विद्यार्थ्याची स्वाक्षरी दिसत आहे. पर्यवेक्षकाची स्वाक्षरी. पर्यवेक्षकाची स्वाक्षरीही दिलेल्या चौकटीत झाली आहे की नाही याची खात्री करावी. उत्तरपत्रिकेत आपल्याला पर्यवेक्षकाची स्वाक्षरी दिसत आहे. बारकोड स्टिकर. विद्यार्थ्याने बारकोड स्टिकर आपल्या स्वतःच्या परीक्षा बैठक क्रमांकाचाच आहे ना याची खात्री करावी. तुम्हाला उत्तरपत्रिकेत बारकोड स्टिकर चिटकवायची चौकट दिसत आहे. अचूक व नेमकी उत्तरं. विद्यार्थ्यांनो, तुमची उत्तरं अचूक व नेमकी शब्दात व गुणभारानुसार असावी. कोणत्या मुद्द्यांकडे जास्त लक्ष केंद्रित करावे? अचूक कृती क्रमांक. उत्तरपत्रिकेत कृतीपत्रिकेतील कृती लिहायची नाही, पण कृती क्रमांक लिहिणे गरजेचे आहे. जशी आकृती कृतीपत्रिकेत दिली आहे तशीच आकृती उत्तरपत्रिकेत काढणे अपेक्षित आहे. आकृत्या पेनाने काढणे गरजेचे आहे. नवीन कृती नवीन पानावर सुरू करायची. उदाहरण, स्क्रीनवर दिलेली कृती 3 पहा. तिथे कृती लिहिली आहे. अशी कृती न लिहिता त्याचे उत्तर तेथे अपेक्षित आहे. निबंधातील महत्त्वाचे मुद्दे. निबंध लिहित असताना दिलेल्या विषयावर जर तुम्हाला काव्यपंक्ती, सुविचार लिहावयाचा असल्यास तर ते अवतरणात व मधोमध लिहावे. तुम्हाला उत्तरपत्रिकेत निबंधाचा नमुना दिलेला आहे. त्यात तुम्हाला सुविचार, काव्यपंक्ती मधोमध लिहिलेल्या दिसत आहे. त्याचप्रमाणे तुम्ही लिहिणे अपेक्षित आहे. निवडानिवड. सर्वात जास्त लक्ष व्याकरणावर केंद्रित करणे गरजेचे आहे. या कृतीत तुम्ही जास्त गुण मिळवू शकता. पाठ्यपुस्तकातील घटकांचे सूक्ष्म वाचन. कृतीपत्रिका सोडवताना बोर्डाची उत्तरपत्रिका लिहित असताना आधी तुम्ही पाठ्यपुस्तकातील प्रत्येक घटक वाचणे गरजेचे आहे. कृतीचे उत्तर आपण पाठ्यांशातून शोधले पाहिजे, जेणेकरून परीक्षेत तुम्हाला गद्य विभागातील उताऱ्यातून
पटकन उत्तरं मिळतील. परीक्षकाच्या दृष्टिकोनातून विशेष काळजी घेण्याचे काही मुद्दे. अचूक कृती क्रमांक लिहिणे गरजेचे. विद्यार्थ्यांनो, कृती क्रमांक अचूक लिहा, जेणेकरून परीक्षकाला कृती क्रमांक शोधून गुण नोंदवणे त्रासदायक होणार नाही. स्क्रीनवर नमुना उत्तरपत्रिकेत बघा. चुकून कृती क्रमांक 3 लिहिला आहे, खरा कृती क्रमांक 6 आहे. अशा चुका करू नका. मुद्देसूद निबंध लेखन. निबंधाची कृती सोडवताना निबंध मुद्देसूद लिहा व महत्त्वाच्या मुद्द्यांना अधोरेखित करा. कृतींची विभागणी करू नये. कृती 1 मधील उपकृती निरनिराळ्या पानावर लिहू नका. खालील कृती 1 उत्तर पत्रिकेवर लिहिली आहे व पुरवणी क्रमांक 1 वर उपकृती लिहिली आहे, असे करू नका. नवीन कृती नवीन पानावर सुरू करा. विद्यार्थ्यांनो, प्रत्येक नवीन कृती तुम्ही नवीन पानावर सुरू करा आणि कृती क्रमांक बदलून लिहिला तरी चालेल. उदाहरण, कृतीपत्रिका हातात आल्यावर तुम्हाला कृती 4 चे उत्तर अचूक व छान लिहिता येत असेल तर त्याने तुम्ही सुरुवात करू शकता. तक्ते, आकृतिबंध आराखडा यांचा आवश्यकतेनुसार वापर. योग्य आकृतिबंध काढणे. मराठी विषयाच्या कृतीपत्रिकेमध्ये त्या कृतीत जो आकृतिबंध दिलेला असेल तोच उत्तरपत्रिकेत उत्तर लिहिताना काढला पाहिजे. स्क्रीनवर नमुना उत्तरपत्रिकेत आकृतिबंध दिलेला आहे, त्याचप्रमाणे आकृतिबंध काढताना पेनाचा वापर करावा. सादरीकरणाचे तंत्र. शब्दमर्यादा लक्षात घेणे गरजेचे. कृतीपत्रिकेत निबंध ही कृती लिहित असताना शब्दमर्यादा लक्षात घेणे गरजेचे आहे. लिहित असताना जास्त फापट पसाराही नको, पानच्या पानं लिहिली असंही नको आणि विज्ञानासारखं त्रोटक लेखनही नको. पद्यघटक सोडविताना काळजी घ्यावी. कृतीपत्रिकेत पद्यघटकावरील पर्याय सोडविताना नेहमी अचूक रसग्रहण, काव्यसौंदर्य करता आले पाहिजे. त्यासाठी पाठ्यपुस्तकातील कविता व अवांतरही कविता वाचन करणे गरजेचे आहे. एका वाक्यात उत्तरे. विद्यार्थ्यांनो, एका वाक्यात उत्तरे लिहिताना पूर्ण वाक्यात लिहा, एका शब्दात लिहू नका. अचूक व मुद्देसूद उत्तरे. अचूक व मुद्देसूद मुद्द्यांना अधोरेखित करायला विसरू नका. लेखी परीक्षेत विद्यार्थ्यांकडून नकळत होणाऱ्या सूक्ष्म चुका. अभिव्यक्ती आणि स्वमत मांडताना घ्यावयाची काळजी. अभिव्यक्ती आणि स्वमत मांडताना विद्यार्थी कृती काय विचारली आहे हे समजून न घेता दुसरेच उत्तर लिहितात, तर त्या ठिकाणी तुमचा अनुभव लक्षात घेऊन तुमच्या शब्दात मत लिहिणे अपेक्षित आहे. रसग्रहण ही कृती सोडविताना घ्यावयाची काळजी. कृतीपत्रिकेत रसग्रहण ही कृती लिहिताना दिलेल्या कवितेचा सरळ सरळ अर्थ विद्यार्थी लिहितात. तसे न करता ती कविता सुंदर का वाटते, त्या कवितेत जागा व कारण यांचा उहापोह व्हायला पाहिजे. उदाहरण, लटपट लटपट तुझं चालणं ही काव्यपंक्ती सुंदर वाटते. त्या सौंदर्याचं कारण म्हणजे तिथं वापरलेला अनुप्रास अलंकार, म्हणून ती पंक्ती सुंदर वाटते. ट ची पुनरुक्ती, त्यामुळे कवितेची ओळ श्रवणीय व नादमय वाटते. अशा स्वरूपात रसग्रहण लिहिणे अपेक्षित आहे. कृतीपत्रिकेत कृती व कृती क्रमांक योग्य नोंदवणे गरजेचे. कृती क्रमांक अचूक, उपकृतीही अचूक व योग्य पानावर नोंदवणे गरजेचे असते. लेखी परीक्षेच्या उत्तम सादरीकरणासाठी महत्त्वपूर्ण विशिष्ट मुद्दे.
हस्ताक्षर सुवाच्य असावे. उत्तरपत्रिका लिहिताना हस्ताक्षर जास्त मोठे अथवा जास्त लहान काढू नये. तसे 2 शब्दात 2 ओळीत अचूक अंतर ठेवा. हस्ताक्षर हे सुवाच्य व टापटीप असावे. खाडाखोड नको. कृतीपत्रिका सोडवताना कृती समजून घ्या व मग सोडवा. घाईघाईत कृती सोडवण्यास घेऊ नका. त्यामुळे आपल्याला येत नसलेली कृती आपण अर्धवट सोडवतो व मग तिला खोडतो. दुसरी कृती त्याच्या खाली सोडवण्यास घेतो. त्यामुळे उत्तरपत्रिका सोडवताना आपल्याला आत्मविश्वास डगमगल्यासारखे परीक्षकाला जाणवते व उत्तरपत्रिका खराबसुद्धा दिसते. स्क्रीनवर नमुना उत्तरपत्रिकेत तुम्हाला निबंधाच्या विषयाची घाईत निवड केल्याने अर्धवट निबंध लिहिलेला व खोडलेला दिसत आहे व पुन्हा नवीन विषय घेऊन नवीन निबंध लिहिलेला दिसतो आहे. असे करू नये. यात नियोजलेला आपला वेळ वाया जातो. योग्य मुद्द्यांना अधोरेखित करा. कृतीपत्रिका सोडविताना उत्तरपत्रिकेत मोठ्या कृती तुम्ही मुद्द्यांच्या आधारे मांडतात. त्या मुद्द्यांना अधोरेखित करा. जास्त गुणभाराला महत्त्व. कृतीपत्रिकेतील ज्या कृतींना जास्त गुणभार आहे अशा कृती प्रथम सोडवा व ज्या कृतींना कमी गुणभार आहे अशा कृती नंतर सोडवा. उदाहरणार्थ, निबंध लेखन ही कृती जास्त गुणभार असलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत विविध मुद्द्यांच्या दृष्टिकोनातून मराठीची कृतीपत्रिका कशी सोडवायची हे बघितले. या नियमांचे तुम्ही काटेकोर पालन करून तुमची लेखी परीक्षा आत्मविश्वासपूर्ण व परिणामकारकरित्या निश्चितच सादर करू शकाल आणि उत्तम गुण मिळवू शकाल. परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. यशस्वी व्हा. धन्यवाद.